गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आता वाजलेत मैत्रिणींनो 9 वाजलेत. माझी देवपूजा झाली, आरती देवपूजा सगळं हे केलं मैत्रिणींनो. आज सगळे देव पितांबरीनं घासले, देवारा राहिलाय पुसायचा. आता उद्या म्हणलं एका दिवशी लई लोड येते म्हणून आज उद्या देवारा पुसणार आहे. देव घासले सगळे, बुटके चुटके सगळे पितांबरीनं चक्क केले घासून. रोज तेवढं काढणं होत नाही, घासणं पण होत नाही, म्हणून म्हणलं चला. आणि आज मी भाजीला करणार आहे मैत्रिणींनो भरून वांग, भरलेलं वांगे असे घ्यायचे आणि असे उभे आणि आडवे असे 2 काप द्यायचे वांग्याला. आणि वांगीमध्ये आतमध्ये चांगले बघायचे आणि असे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळे पडत नाही. उभे आडवे काप द्यायचे, स्वच्छ नीट बघायचे मैत्रिणींनो. आणि आता आपल्याला भरलं वांग करायचे. त्याच्यासाठी मी घेतलंय मैत्रिणींनो खोबरं, लसण, अद्रक, कोथिंबीर नाही आज पेस्ट करून घेतली आहे. भरलं वांग कुणाला आवडतंय भरलं वांग, आमच्यात तर सगळ्यांनाच आवडतंय. वांग म्हणलं की आमच्यात कोणतं कसली वांग्याची भाजी खाते. वांग म्हणलं की मलाच आवडत नाही वांग. खोबरं, लसण आणि अद्रकची पेस्ट घेतली मैत्रिणींनो. आता आपल्याला ह्याच्यातनं शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्या. आता 4 वांग्याची भाजी आपल्या अंदाजाने घालायची. जर तुम्हाला जास्त करायची असली तर जास्त घालायची. खोबरं सगळंच प्रमाण वाढवून घ्यायचं. आता आपल्याला मैत्रिणींनो त्याच्यामध्ये कोथिंबीर जर असली कच्ची तर तुम्ही घाला. हळद टाकायची, चिल्ली पावडर टाकायची आणि आपल्याला टाकायचा आहे घरचा काळा मसाला. अंदाजाने टाका, तुमच्या घरी कसा लागते. खूप इतकी छान होती मैत्रिणींनो भाजी ही. आता आपल्याला कढईत तेल ठेवायचे तापत. आणि आता आपल्याला इथं वांगे भरून घ्यायचे. मस्तपैकी मसाला वांग या झणझणीत छानपैकी. आता काय करायचं मैत्रिणी, तेल तापाय ठेवलंय तोपर्यंत हे मिक्स करायचं चांगलं. मीठ राहिलं. एक जागा तर कुठं जाते की मिठाचं. आताच काढलं मैत्रिणी. काही मीठ काढले मीठ नव्हतं. मीठ टाकायचं आपल्या आवडीनुसार. चांगलं मिक्स करायचं मैत्रिणी. हे थोडं पाणी घालायचं, जास्त पण नाही घालायचं. आणि वांगी भरून घ्यायची छानपैकी. चांगलं मिक्स करायचं हे व्यवस्थित. मसाला वांग भरून घ्यायची गच्च. भरलेलं वांग ते सुक्कं खूप छान लागते, टेस्टी. तेल तापले मैत्रिणी. आता जिरे मोहऱ्या घालायच्या.
गॅस कमी करायचा, नाही तर चटके बसतील बरं का, अंगावर उडून येते तेल. हळूहळू सोडायची एक एक वांगे. झाकून 10 मिनिट छान शिजू द्यायची वांगे. छान वाफलं ते आपलं. दमाने करायचं मैत्रिणी, कारण पोळण्याची खूप शक्यता असते. मला कालच चटका बसला. दमाने करायचं. तोपर्यंत मैत्रिणी आता वरणाची तयारी करते मी. होऊ द्यायचं आता. वरण आपल्याला आता आज कसं टमाट्याचं करायचं आहे मला. कुणाला असं वरण आवडते टमाटो हिरवी मिरची घालून, कांदा. पण मी कांदा नाही घालणार, कारण आमच्याकडे आवडत नाही. खूप छान होते कांदा हिरवी मिरची. टमाट्याचे एकदम बारीक हे करायचे मैत्रिणी, एकदम बारीक कापायचे टमाटे. हिरवी मिरची सुद्धा बारीक, एकदम बारीक. तुम्ही जर असे नवीन नवीन काही पण किचनमध्ये करत राहिलात ना, मुलांना पण आवडते वेगवेगळं खायला, आणि आपल्याला सुद्धा बनवायला छान वाटते. वेगळं करून दिलं ना खाते. थोडं लसूण आता खुडूनच घेणार आहे मी, खोबरं नाही घालणार, कारण आमच्याकडं आवडत नाही खोबरं वरणाला. आमच्यातले खाण्याचं हे असतं. मिरची एकदम बारीक चिरायची आपल्याला. घेतली आपण आता एकदम बारीक चिरून. कोथिंबीर नाही अवेलेबल, लसूण घेते थोडा. झाले आपलं वरण. आता बघू आपण आता. चमचा कुठे गेला? पलटी करायची मैत्रिणी आपल्याला वांगी. शिजवून घ्यायची. आणखीन 10 मिनिट शिजू द्यावं लागते, कारण वांगी चांगली मध्ये शिजू द्यावं लागते. आता आपण वरण करून घेऊ. वरणाला मैत्रिणी टमाटर घेतलंय.
कढीपत्ता नाही, बघते मी कढीपत्ता आहे पाठीमागं. साबण कुठे ठेवले? त्या कपाटात बारक्या. ठेवू का हो? बरं. हो. साबण कुठे गेला? त्याच्यात मैत्रिणीनं कढीपत्ता घातलाय, कोथिंबीर, हे मिरची हिरवी, लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा, मिरची टमाटर. लहान मुलांना जर करत असाल मैत्रीण तर मिरची टाकायची, नुसतं टमाटर घालायचं आणि लसूण घालायचं. चला मैत्रिणींना, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला वांग्याची भाजी दाखवते एकदा, अशा पद्धतीनं होती. झाली, आता गॅस बंद करते. भेटूत मग पुढच्या व्हिडिओमध्ये. वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. झाली आता भाजी. बाय बाय सर्वांना. आणि इकडं आपलं वरण.